कैरीचा आंबटपणा आणि साखरेचा गोडवा जेव्हा एकत्र येतात तेव्हा तयार होतो अस्सल चवीचा कैरीचा छुंदा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडीचा हा पदार्थ पोळी, पराठा, पुरीसोबत अगदी अप्रतिम लागतो. तोंडाला पाणी आणणारी चव आणि बनवायला अतिशय सोपी अशी रेसिपी पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग सुरुवात करूया आजची रेसिपी कैरीचा छुंदा. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करी अँड राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कैरीचा छुंदा करण्यासाठी मी ही एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे. आता ही कैरी आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवायची आहे, तिला स्वच्छ पुसायची आहे आणि आता आपण तिला सोलून किसून घेणार आहोत. आता सगळ्यात आधी आपण ही कैरी सोलून घेऊया. त्याच्या अगोदर हे त्याचं देठ काढून घ्यायचे आपल्याला आणि पूर्ण कैरी आपल्याला सोलून घ्यायची. हे पहा, आता आपली ही कैरी सोलून झालेली आहे. आपण आता ही कैरी सगळी किसून घेऊया. हे बघा, आपली सगळी कैरी आता किसून झालेली आहे. आता ह्या कैरीसाठी साखरेचं प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला आता दाखवते. हे बघा, आता ह्या वाटीने 1 वाटी एवढा आपला हा कैरीचा किस झालेला आहे. आता साखर आपण ज्यावेळेस घेणार आहोत तेव्हा साखरेसाठी ह्या 1 वाटीला 1.25 वाटी एवढी आपल्याला साखर घ्यायची, म्हणजे कारण आपल्याला हे आंबट, गोड आणि थोडंसं तिखट अशी आपल्याला ह्याची टेस्ट हवी आहे. आपण 1 वाटीला 1.25 वाटी हे साखरेचं प्रमाण घेणार आहोत. मी हे एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही कैरी सगळी घालून घ्यायची. आता ह्याच वाटीने मी साखर मोजून घेणार आहे. हे बघा, आता या वाटीने मी कैरी मोजून घेतली होती, त्याच वाटीने मी आता साखर घालणार आहे. आपल्याला 1.25 वाटी आता साखर घालून घ्यायची. आधी 1 वाटी साखर घालून घेते आणि अजून ही 1/2 वाटी एवढी मी साखर घालून घेते. आता साखर आणि कैरी ही आधी एकजीव करून घ्यायची. कैरीला जे पाणी सुटेल त्याच्यानेच ही साखर पूर्ण मेल्ट होणार आहे. आता याच्यामध्येच मी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहे. आता हा जो आपण छुंदा करतोय त्याला टेस्ट येण्यासाठी मी थोडंसं मीठ घालते, म्हणजे अगदी 1 छोटा चमचा एवढं मी मीठ घालून घेते. आता याच्यामध्ये अगदी 1 छोटा चमचा, म्हणजे ह्या चमच्याने 1/2 चमचा एवढी मी हळद घेतलेली आहे. हळद ऑप्शनल आहे, जर तुमचा उपवासासाठी जर तुम्ही हे करणार असाल तर याच्यामध्ये हळद घालू नका, नाही घातली तरी सुद्धा चालेल. मी अगदी थोडीशीच हळद याच्यामध्ये घालून घेते. त्याच्यानंतर 1 छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंग हे आपल्याला फ्लेवरसाठी याच्यामध्ये घालायचे. हे सुद्धा तुम्हाला जर उपवासासाठी असेल तर लवंग घालू शकता, दालचिनी नाही घातली तरी सुद्धा चालेल. ते सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेव्हा कैरीला आता छान पाणी सुटायला लागलेलं आहे. आता आपण हे गॅसवर ठेवून घेऊया. आपण आता गॅस पेटवून घेऊया. आता हे कुठपर्यंत आपल्याला हे शिजवायचं हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी आपण हे साखर पूर्ण विरघळून घ्यायची. हे बघा, आपलं हे मिश्रण आता पातळ झालेलं आहे. आपल्याला त्याची साखर पूर्ण विरघळून घ्यायची अगोदर. हे बघा, आपला पाक आता मागासपेक्षा थोडासा घट्ट झालेला आहे. साधारण 10 मिनिटं झाली आहे मीडियम गॅसवर मी हे पाक करते. आपल्याला अजून 1-2-3 मिनिटं आपल्याला असंच पाक करून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपला हा जो आपण छुंदा करतोय त्यातलं जे साखर वगैरे घेऊन आता थोडा घट्ट झालेला आहे. आता थंड झाल्यानंतर हा अजून घट्ट होईल. त्याच्यामुळे आता आपण हा मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते की हा कितपत तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने तो व्हायला पाहिजे, कितपत आपल्याला शिजवून घ्यायचा. आता थंड झाला की हा थोडा घट्ट होईल. हे बघा, मी आता हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं होतं, थोडंसं कोमट झालंय, मी तुम्हाला आता दाखवते. हे बघा, इथपर्यंत आपल्याला याची तार यायला पाहिजे, एवढं आपल्याला शिजवून घ्यायचं. इथपर्यंत पाक तयार झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची. ही कलरसाठी आणि थोडीशी मिरचीची टेस्ट त्याला यावी म्हणून आपण काश्मीरी मिरची पावडर वापरली. त्याला फार तिखट करायचं नाहीये.
याच्यामुळे आपला हा जो छुंदा होणार आहे हा आंबट, गोड आणि तिखट असे तिन्ही फ्लेवर आपल्याला याच्यामध्ये येणार आहेत. मी आता गॅस बंद करते. आता गॅस बंद केल्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडीशी जिरे पावडर घालणार आहे. हे बघा, अर्धा छोटा चमचा एवढे मी जिरे पावडर घेतले. ह्याच्यामुळे टेस्ट छान येते म्हणून मी ती जिरे पावडर थोडीशी घालून घेतली. ही भाजलेली जिऱ्याची पावडर होती. हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. हे पूर्ण थंड करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण हे बरणीत भरून घ्यायचं. अगदी वर्षभर सुद्धा तुम्ही जर तुमचा पाक व्यवस्थित झाला ना तर अगदी वर्षभर सुद्धा तुम्ही असे भरून ठेवलात ना बरणीमध्ये तर ते अगदी छान राहतं. हे बघा, या पद्धतीने आपला छुंदा तयार झालेला. काय मग, सुटलं का तोंडाला पाणी? कसा वाटला कैरीचा छुंदा? आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.